राज्यातील एक मंत्री खूप बोलतायत। हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो। 4-6 महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं। आता त्यांचा रोख नेमका कोणत्या मंत्र्याकडे आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतीये। 100 दिवसात एक बळी गेला, 6 महिने थांबा, आणखी एक बळी जाणार। नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही। जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल। राज्यातील एक मंत्री खूपच बोलतोय। हे डरपोक मंत्री कोण लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे। 4 ते 6 महिन्यात त्यांचीही विकेट पडेल। बरं झालं पक्ष फुटला। 2 मुलं असलेल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही। मी विरोधी पक्षात आयुष्य काढेल पण नैतिकता सोडणार नाही। तर एका मंत्र्यानं अवादा कंपनी विरोधात 3 वेळा केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं होतं असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अवादाला काम मिळू नये म्हणून केंद्राला पत्र लिहिण्यात आलेलं होतं असं पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी म्हटल्याची माहिती समोर येते। अवादा कंपनीवरून मंत्र्याचं पत्र, सुळेंचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। एका व्यक्तीनं मंत्रिपदावर असताना अवादा कंपनी विरोधात 3 वेळा केंद्राला पत्र लिहिलं। अवादाला काम मिळू नये म्हणून एका गृहस्थानं केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं। पत्रही द्यायची आणि खंडणीही घ्यायची असा प्रकार हाच आकाचा आका आहे। बीड प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये देखील या पत्रांचा उल्लेख असल्याची माहिती।